नक्कीच काही कारणास्तव आपण अनिकेत मात्र याला ओपनिंगला पाडणार नाही आहोत आणि त्याची कमतरता नक्कीच मॅचला आणि टीमला भासणार आहे, कारण महत्त्वाच्या मॅचला त्याचं नसणं त्यामागे कारणही तेवढंच मोठं आहे. त्यामुळे कदाचित तो या मॅचमध्ये नसणार आहे. मात्र त्याची कमतरता भासून देणार का संदेश पाटील, की मात्र माघारी परतावं लागेल? पहिल्याच बॉलवर मात्र संदेश पाटील गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. बोला गणपती बाप्पा. त्यांची ओळख आहे. हा आवाज ऐकला की कुठल्याही कानाकोपऱ्यातून आम्ही सहज ओळखणार. आमचे एम डी गडकी सर महागुरू आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकलात. तो दोस्तों फिर एक बार चालीसगांव प्रीमियर लीग के इस अंतिम पड़ाव पर सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. 0 की कुल रन संख्या पर पहले विकेट का खात्मा हो चुका है. साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन टीम का पहला बल्लेबाज मैदान के बाहर. संदेश पाटिल का आज बल्ला बिल्कुल नहीं बोला. सुदर्शन पहले मुकाबले में रन आउट हुए थे, उसके बाद ऐसे लग रहा था कि शायद इस मुकाबले में कुछ कर पाएंगे संदेश पाटिल, लेकिन नहीं, दूसरे मुकाबले में भी नाकामयाब रहे. इस मुकाबले में एक महत्वपूर्ण मुकाबले में बहुत जिम्मेदारी थी इस खिलाड़ी के ऊपर और बहुत आशाएं निर्भर थी इस खिलाड़ी के पास से, लेकिन ऐसे में संदेश पाटिल का आउट होना और अनिकेत मात्रे का टीम में मौजूदगी नहीं होना, ये बहुत कुछ कह के जाता है. ऐसे में अक्षय गाताड़े नए बल्लेबाज इनएट नंबर 3 पर मैदान के अंदर. करण पवार गेंदबाजी करेंगे भातन विलेज एंड की तरफ से. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए करण तैयार. ओ एज लगी, फिर एक बार हवा में गेंद. टू फील्डर बिटवीन दिस कैच. यस इट इज टेकन. विकेट इज गॉन. वंस अगेन साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन टीम हैव लॉस्ट द विकेट. रिप्ले में आप देखिएगा ऊपरी हिस्सा लगा था और फील्डर ने कोई गलती नहीं की. महत्वपूर्ण मुकाबले में 2 विकेटें 0 की कुल रन संख्या पर मैदान के बाहर जाना बिल्कुल साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन टीम के लिए खतरे की घंटी रहेगी. वाकई बेहतरीन गेंदबाजी. पहली गेंदबाजी करते हुए करण पवार ने लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें ली है. शायद विकेट हैट्रिक हो सकती है और अगर होती है तो इस टूर्नामेंट का ये तीसरा गेंदबाज रहेगा विकेट हैट्रिक लेने वाला. तो शायद यही उम्मीद रहेगी गेंदबाजी करने वाली टीम स्वर्गीय चिराग ओवी 11 खानावली टीम के कैप्टन द्वारा कि ये विकेट हैट्रिक हो, लेकिन इस वक्त गर्दिश में नैया फंस गई है जो साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन टीम की, क्योंकि लगातार की 2 विकेट जाना और अनिकेत मात्रे का न होना ये बहुत कुछ मायने रखता है. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल है साहिल पाटिल. बाएं हाथ के बल्लेबाज बेलवली गांव से बिलोंग करते हैं. विकेट हैट्रिक के कगार पर खड़ा है करण पवार इस वक्त हैट्रिक गेंद डालते हुए. हियर इज नेक्स्ट वन. उड़ाया, इस बार उड़ाया है. खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर करेगा और ये तीसरी विकेट हैट्रिक. नाम लगी है करण पवार. धीरज पवार करतेश्वर मोटे भिंगार के जिन्होंने विकेट हैट्रिक ली थी, उसके बाद हमने देखा कि हर्षद कड़व मचिंद्र स्मृति जय हनुमान शेडुंग टीम के ये गेंदबाज थे और ये करण पवार ये तीसरे नंबर के गेंदबाज जिन्होंने विकेट हैट्रिक ली है. क्या बात है, क्या बात है, वाकई तारीफ काबिल गेंदबाजी.
जी हाँ, किरण लबड़े और सचिन लबड़े साहब की तरफ से 1,000 रुपए की इनामी राशि दी जाएगी इस गेंदबाज को। और क्यों ना दी जाए, क्योंकि अंतिम मौके पर जिस अंदाज से गेंदबाजी की है, वाह भाई, दिल जीत लिया है। और राहुल ठाकुर साहब की तरफ से भी 500 रुपए का इनाम है। ओ ये अपील, और ये चौथा विकेट, विकेट नंबर 4। वाट गेंदबाजी, क्या गेंदबाजी हुई है। करण पवार आज छा चुकी है। पहले ही ओवर में पावर प्ले की लगातार की 4 विकेटें। समंदर के किनारे आप रेत का महल बनाओ और एक बड़ी लहर आकर उस महल को तहस नहस करके जाएगी, उसी तरह से गेंदबाजी हुई है। पत्ते की ताश का घर बनाओ, एक पत्ता खींचो, पूरा जो महल है तहस नहस हो जाता है। उसी तरह से साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कौन टीम 0 की कुल औसत पर 4 विकेटें खोई है। क्या गेंदबाजी है भाई, दिल जीत लिया इस गेंदबाज ने आज तो दर्शकों का। और खास तौर पर स्वर्गीय चिराग ओवी 11 खानावले टीम के जो कैप्टन है, जो सपोर्टर्स है, जो मालिक है, जो मैनेजमेंट है पूरी टीम की, उन्हें आज बेहद खुश कर दिया इस गेंदबाज ने। नए बल्लेबाज कल्पेश लाहाने, कोई भी बल्लेबाज आकर रुक नहीं रहा है, हर एक गेंद के ऊपर विकेट। शायद नीलेश भोईर उस सैलाब से बचे हैं क्योंकि 9 स्ट्राइक एंड में खड़े हैं और शायद चाहते हैं कि स्ट्राइक रोटेट हो, मैं स्ट्राइक में जाऊं तो कुछ अच्छा बदलाव आए, कुछ पॉजिटिव रिजल्ट आए। 4 गेंदे 4 विकेटें। एक तरफ साहिल ट्रांसपोर्ट 7080 कौन टीम, दूसरी तरफ लेट चिराग एंड ओवी 11 खानावले टीम। क्या शुरुआत है, दमदार शुरुआत गेंदबाज द्वारा। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे। डिफेंस किया यहां पे ये पहली रन बनेगी। पहली रन बनी है इस वक्त। बहुत मेहनत करनी पड़ी इस एक रन के लिए। 4 विकेटें खोई है साहिल ट्रांसपोर्ट 7080 कौन टीम ने। और ऐसे में हालात बहुत क्रिटिकल मोमेंट है, मैं कहूंगा। गर्दिश में सितारे हैं, बीच भंवर में नैया फंस गई है इस वक्त कौन टीम की। और इस नैया को किनारे कौन सा बल्लेबाज लगाएगा, कौन से वो 2 खिलाड़ी रहेंगे जो अच्छी साझेदारी भी बनाएंगे, विकेटें भी टिका कर खेलेंगे और अपने टीम का टोटल भी आगे बढ़ाएंगे। शायद उम्मीदें नीलेश भोईर की तरफ रहेगी। एज लगी थी, नीलेश को आउट लेने की कोशिश जरूर की जाएगी, क्योंकि इस वक्त अगर देखा जाएगा तो चिराग ओवी 11 खानावले टीम जो है अच्छी पोजीशन पर है। ऐसे में नीलेश की विकेट और मिल जाती है तो सोने पे सुहागा हो जाएगा। और ऐसे में 2 रन बने हैं, पहली पावर प्ले की ओर समाप्त हुई। करण पवार की इस ओवर में आए 4 विकेटें और रन बने मात्र 2। चार विकेट तो खोई ये बल्लेबाजी करते हुए। ऐसे में नए गेंदबाज किसे इस्तेमाल किया जाएगा। ये दूसरा गेंदबाज हमने देखा पिछले मुकाबले में क्या शानदार गेंदबाजी की थी। केतन पाटिल ये अरिवली के खिलाड़ी है और इस पूरी टूर्नामेंट के आयोजनकर्ताओं में से एक है। और उनकी गेंदबाजी और उनकी कलाई की जादू अगर देखेंगे आप, बहुत ज़्यादा टर्न करते हैं, बहुत ज़्यादा टर्न करते हैं। लेग स्टंप के पीछे अगर गेंद ड्रॉप होती है तो ऑफ स्टंप के बाहर निकालने में कामयाब होते हैं। ये ताकत है इस गेंदबाज की। और इस महत्वपूर्ण मुकाबले में क्या गेंदबाजी होगी केतन पाटिल की, ये देखना जरूरी है। ये पहली गेंद केतन की, उड़ा इस गेंद को मिड विकेट के सर के ऊपर से दन 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 करती हुई मैक्सिमम ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन।
के साथ टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ रन संख्या बन चुकी है 8 रन ऑन बोर्ड। ऐसे में केतन पाटिल के पहले ही गेंद के ऊपर अटैक हुआ था, मिड विकेट के ऊपर से खेल दिया था 6 रनों के लिए। थोड़े से मैं कहूँगा अब अच्छी स्थिति में है। यहाँ पे नीलेश भोईर जो बल्लेबाज है, इसके ऊपर अब जिम्मेदारी है और नीलेश भोईर के ऊपर उम्मीदें भी रख सकती है टीम साहिल ट्रांसपोर्ट 7080 कोन टीम, क्योंकि एकमात्र ऐसे बल्लेबाज है जो रनों की गति को बढ़ा सकते हैं। ये दूसरी गेंद, अब देखिएगा केतन पाटिल के दूसरी गेंद के ऊपर दूसरा छक्का। चौदह रन बन चुके हैं पहले मुकाबले में। केतन, ये क्रिकेट है दोस्तों, कभी धूप तो कभी छाव, कभी तालियां तो कभी गालियां, इसी का नाम क्रिकेट है। पिछले मुकाबले में क्या तारीफ हुई थी केतन पाटिल की। इस मुकाबले में, महत्वपूर्ण मुकाबले में, 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट। गेंदबाज तैयार, ओ ये लगातार का तीसरा छक्का। ये पैसा उसूल बल्लेबाजी नीलेश भोईर के बल्लेबाजी के तौर पर, और इस वक्त साहिल ट्रांसपोर्ट 7080 के दर्शक और सपोर्टर काफी खुश होंगे। सबकी बारी, अब तुम्हारी थी, अब हमारी बारी। इस तरह से बल्लेबाजी हमने देखी, 4 गेंदों के ऊपर 4 विकेटें हमने देखी। उसके बाद नैले पे दैला टीट पॉटैट बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों के ऊपर 3 छक्के भी देखने को मिले बल्लेबाजी करते हुए नीलेश भोईर के बल्ले से। ये क्रिकेट है दोस्तों, और हम देखेंगे अब भी गेंदबाजी बाकी है, आमना सामना बाकी है। और जो साहिल ट्रांसपोर्ट कोन टीम के खेमे में शमशान की तरह सन्नाटा छाया हुआ था, अब खुशी की लहर दूर वाली छोर से फिर एक बार केतन तैयार। इस बार चकमा खा गए, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली, गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई। डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल रन संख्या बन चुकी है 20 रन, 20 रन, लॉस ऑफ 4 विकेट। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। करण पवार ने क्या गेंदबाजी की थी, उसके बाद थोड़ा सा मार जरूर पड़ा है केतन पाटिल को, लेकिन इस सदमे से बाहर आना पड़ेगा। आने वाली गेंदों के ऊपर अच्छा परफॉर्मेंस देंगे तो शायद एक बड़ा टारगेट से रोकने में कामयाब हो सकती है स्वर्गीय चिराग OV11 खानावले टीम। क्या बढ़िया बल्लेबाजी। मैंने पहले ही कहा था कि बल्लेबाज अब नीलेश भोईर के ऊपर पूरी जिम्मेदारी है। ओ ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक। इस बार इलाका चुना था, वाइडिश लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रन। लेकिन और हमने देखा 6 रन, यानी कि 5 गेंदों के ऊपर 4 छक्के लगे हैं बल्लेबाजी करते हुए। इसे कहते हैं बल्लेबाजी। और ऐसे सिचुएशन में बल्लेबाजी होना, अच्छे पल में तो हर कोई साथ देता है दोस्तों आपका, लेकिन बुरे वक्त में जो आपके साथ चले वो सच्चा साथी होता है। और यही काम किया है नीलेश भोईर ने। बुरे वक्त में अपने टीम के काम आया है ये बल्लेबाज, और क्या शानदार बल्लेबाजी। 4 छक्के 1 चौवा। टीम का टोटल है 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन। तो पत्ता कर तो गुल हो तो पत्ता कर। पहली ओवर जो हमने देखी थी स्वर्गीय चिराग OV11 खानावले टीम की, तो ऐसे लग रहा था कि मैंने क्या क्या नहीं कहा था साहिल ट्रांसपोर्ट टीम के खिलाफ टीम को कि इस तरह से बिखर गई, लेकिन नहीं,
ये दिखा दिया क्रिकेट किसी एक का खेल नहीं होता, क्रिकेट किसी एक की जागीर नहीं होती। यहाँ पे नीलेश भोईर का बल्ला जिस तरह से आग उगल रहा है, मैंने पहले कहा था अच्छे वक्त में आपके साथ कोई भी चलता है दोस्तों, लेकिन बुरे वक्त में जो काम आए वो अच्छा हम सफर होता है। इस वक्त बुरा वक्त चल रहा था साहिल ट्रांसपोर्ट का, लेकिन उस वक्त काम आया ये बल्लेबाज जिसका नाम है नीलेश भोईर। इस ओवर में आया 28 रन, टीम का टोटल 4 विकेटों की नुकसान पर 30 रन बन चुके हैं। पहली ओवर में मात्र 2 रन 4 विकेटें, दूसरी ओवर में 28 रन आए हैं। और अब सामने है बल्लेबाज कल्पेश लहाने। कल्पेश लहाने भिंगारवाड़ी टीम के ये खिलाड़ी है और अब करण पवार को वापस बुलाया गया है और चाहिए जरूरत है, क्योंकि अब एक विकेट और 1-2 विकेट लेते हैं तो शायद अच्छी पोजीशन पे खड़ा होगा। लेकिन इस बार देखिएगा कल्पेश ने बल्ला बेहतरीन, ये खराब फील्डिंग, बिल्कुल लेजी क्रिकेट। इतने अच्छे प्लेटफॉर्म पर आप इस तरह से गलतियां करोगे तो शायद मुकाबले के बाहर जाने का रास्ता ढूंढना पड़ेगा। सह्याद्रीचा सिंह राजा आणि दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय क्या बात है, डीजे सैंडी फैन है लगते हैं हमारे एमडी गढ़गे सर के। उनका आवाज तो गणपति बापा कुछ अलग ही रंग लाता है। तो वो भी करण पवार इस बार तैयार है। आउटसाइड ऑफ सम, यस अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे। ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ। On a board 35 run, loss of 4 wickets and third over in progress. Karan Pawar is bowler. पहली गेंदबाजी क्या गेंदबाजी हुई थी करण की, इस बार वही कोशिश करनी पड़ेगी। छोटा गेंदबाज है। पहली ओवर जिस अंदाज से डाली थी करण ने, वाकई तारीफ के काबिल, लेकिन इस वक्त थोड़ी सी मिसफील्डिंग होने के कारण रन बने हैं। ये हवा में खेला इस गेंद को और ये विकेट जी हाँ, ये दूसरा गेंदबाज है। 5 विकेटें लेने वाला ये गेंदबाज दूसरे नंबर पर आया है। तो हर्षद कड़व, शायद हमें जानकारी दी जा रही है, पहला गेंदबाज हर्षद कड़व था। ये दूसरा गेंदबाज जिसका नाम है करण पवार। आज छा गए करण पवार। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 35 रन ऑन बोर्ड, 35 रन बन चुके हैं। साहिल ट्रांसपोर्ट 7080 किंग हमारे साहिल मात्रे, जिनके नाम से ये टीम खेली जा रही है। कौन टीम और लेट चिराग एंड ओवी 11 खानावले टीम के बीच में ये क्रिकेट की फाइट। उड़ा इस गेंद को हवा में खेल दिया, वहां पे खिलाड़ी मौजूद है और ये गेंद सीधी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, मैक्सिमम 6 रनों के लिए। मिडल ऑर्डर के बल्लेबाज सुदर्शन यहां पे काम आए हैं, क्योंकि लगातार की 4 विकेटें जाने के बाद एक नीलेश भोईर जो ओपनिंग बल्लेबाज अभी तक नॉन स्ट्राइक एंड में खड़ा है, तो ये बल्लेबाज जो है मेरे ख्याल से 7वें नंबर पर अजय नाइक बल्लेबाजी कर रहे हैं। और क्या शानदार बल्लेबाजी। इस बार मिस टाइमिंग शॉट जरूर खेला है, वहां पे खिलाड़ी भी मौजूद है। ओ गलतियां, कितनी गलतियां करोगे अगर ऐसे मौके पर आप गलतियां दोहराओगे तो शायद मैं कहूंगा बहुत खामियाजा भुगतना पड़ेगा इस गलतियों का। क्या शुरुआत हुई थी और क्या एंड हो रहा है यहाँ पे। ऐसे खिलाड़ियों को आप जीवन दान दोगे, बहुत जिम्मेदारी भरी इनिंग खेलनी होगी यहाँ पे, जो कि स्वर्गीय चिराग ओवी 11 खानावली टीम को।
क्योंकि ऐसे सिचुएशन में अगर गेंदबाज पूरी तरह से कोशिश करते हैं तो आपको भी वही एफर्ट लगाना होगा। वाह, बेहतरीन शॉट खेला है जीवन दान का फायदा उठाया बल्लेबाज। यहां पे नीलेश भोईर के बल्ले से आए 6 रन। क्या हालात थे शुरुआती दौर में, ऐसे लग रहा था कि क्या से क्या हो गया। ये टीम जो साइल ट्रांसपोर्ट 7080 कौन टीम थी, शुरुआती ओवर में जो हालात देखे गए थे इनके, तो ऐसे लग रहा था बहुत बुरे हालात है। लेकिन देखिएगा, वक्त बदलते देर नहीं लगता, टाइम बदलते देर नहीं लगता दोस्त। आज तुम्हारा वक्त है तो कल हमारा आएगा, ये दिखा दिया बल्लेबाजी करते हुए नीलेश भोईर। आज इस मैदान के ऊपर क्या लाजवाब इनिंग खेल रहे हैं। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार, हल्के हाथों से खेलना चाहते थे, इस गेंद को सेव करना चाहते थे। शक की नजरे से देखा भी गया था अंपायर की तरफ, लेकिन नहीं, ये डॉट गेंद की समाप्ति हुई। इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 48 रन। पहली ओवर में आए थे मात्र 2 रन। उसके बाद गेंदबाजी करते हुए केतन पाटिल ने 28 रन खर्च किए थे। उसके बाद करण पवार, जिन्होंने पहली ओवर में मात्र 2 रन दिए थे, इस बार रन दिए हैं 18 और टीम का टोटल है 48। 5 विकेट के नुकसान पर, 5 विकेटों की नुकसान पर 48 रन। 9 गेंदों के ऊपर 35 रनों की इनिंग को अंजाम दे रहा है ये बल्लेबाज नीलेश भोईर। और दूसरी तरफ हम अजय नाइक को देखेंगे, 2 गेंदे 7 रन। गेंदबाजी देखिए, अब पहली गेंद 4 रन आए थे, उसके बाद वाइड डाला गया था, उसके बाद विकेट, उसके बाद 4 6 1 4 इस तरह से बल्लेबाजी हुई थी। 2 छक्के, यहां 2 चौवे लगे और 6 छक्के लगे इस इनिंग में। और टीम का टोटल 48 रन है 5 विकेटों की नुकसान पर। काफी बढ़िया यहां पे इनिंग के लिए। और साझेदारी की बात करें तो वाकई तारीफ काबिल। अगर 2 बल्लेबाज जैसे कि अजय नाइक और नीलेश भोईर की साझेदारी ये टीम के लिए बहुत मायने रखती है। ये टर्निंग पॉइंट और ये टीम के लिए ज़रूरी था। मैंने पहले कहा था कि रुक कर खेलना होगा, और कौन से वो 2 बल्लेबाज होंगे जो इस डूबती हुई नैया को किनारे लगाएंगे। और ज़्यादा उम्मीदें लगाई थी मैंने ज़रूर यहाँ पे बल्लेबाजी करने वाली नीलेश भोईर की तरफ, और वही काम किया है। अपने घरेलू मैदान पर खेलते हुए इस मैदान में अपना परफॉर्मेंस, फुल परफॉर्मेंस दिखाया। 100% यहाँ पे खुद को प्रेजेंट किया इस बल्लेबाज ने। जरूरत के वक्त काम आया हुआ ये बल्लेबाज 9 स्ट्राइक एंड में खड़ा है, और उनका साथ देते हुए अजय नाइक। नए गेंदबाज समाधान बताले, वारदोली टीम के ये गेंदबाज है। शॉर्ट ऑफ लेन, बहुत शॉर्ट गेंद डाली गई थी और शायद ये देखिएगा गेंद तक पहुंचे नहीं। फुटवर्क का इस्तेमाल करना चाहिए था, गेंद तक पहुंचने की जरूरत थी। आप पीछे रहे और गेंद थोड़ी आगे से निकल गई और डॉट गेंद की समाप्ति हुई। समाधान की पहली गेंद डॉट आई। 2 ओवरों का खेल अभी भी शेष है। दूर वाली छोर से फिर एक बार समाधान तैयार। इस बार हुक किया इस गेंद को, वहां पे केतन पाटिल मौजूद है। 1 ही रन मिलेगी और इस 1 रन के साथ स्कोर कार्ड मूव हुआ। टोटल में इजाफा हुआ, रन बने 49 रन ऑन बोर्ड। 1 रन पीछे अर्धशतक के। यकीन नहीं हो रहा है पहला ओवर देखकर कि 49 रनों की पारी को अंजाम दिया है। महज अभी भी 4थी ओवर प्रोग्रेस पर है। आड़े पट्टे से खेलना चाहते थे, इस बार 1 रन बनेगी। दूसरी की कोई गुंजाइश नहीं, रिस्क नहीं। ओ यहां से दूसरी भी शायद तुम्हें में हुई है। नीलेश भोईर की तरफ गेंद को फेंका गया था। बहुत लेजी क्रिकेट, बहुत गलतियां कर रही है स्वर्गीय चिराग उवी 11 खानावली टीम के खिलाड़ी। अर्धशतक क्रॉस हो चुका है। अब 51 रन बन चुके हैं। 51 रनों की इनिंग, क्या जबरदस्त इनिंग खेली है और क्या जबरदस्त पार्टनरशिप बनी है 2 खिलाड़ियों के बीच में। एक का नाम अजय नाइक है तो दूसरे का नाम है यहां पे नीलेश भोईर। समाधान फिर एक बार तैयार है गेंदबाजी के लिए।
ये ब्लॉक होल में डाली हुई गेंद थी। सी लिमिट ऑफ के खिलाड़ी ने बेहतरीन फील्डिंग की और उतना बढ़िया थ्रो भी किया है। एक ही रन मिलेगी। 52 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गलती 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 बहुत ज्यादा यहाँ पे एक्साइटिंग हो रहे थोड़े से। ऐसे लग रहा था पहली ओवर में ओवर को देख के शायद वही टीम के खिलाड़ी है थोड़े से ज़्यादा कॉन्फिडेंस लेवल हाई हो चुकी थी। उसके बाद जो उनके हाथों से गलतियां हुई है उसकी वजह से आज ये पोजीशन में है साइल ट्रांसपोर्ट 7080 कोन टीम। दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है। ये शॉट ऑफ लेन, फिर एक बार बाहर की तरफ निकलती हुई गेंद डॉट निकली। अच्छा, नाइक को इस बार थोड़ा सा खड़ा कर दिया है। जरूरत है अब आने वाली गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बनाए हैं। नीलेश भोईर क्योंकि इशारा कर रहा है कि किसी भी हालत में रन बनाने हैं। विकेट भी रुक कर खेलना है, साझेदारी भी बनानी है और रन भी आने जरूरी। 11 गेंदे 38 रनों का बेहतरीन इनिंग को अंजाम इस बार हवा में खेल दिया। खिलाड़ी गेंद के पीछे है। इस बार कोई गलती नहीं, आउट हो चुके हैं बल्लेबाज अजय नाइक मैदान के बाहर। अच्छी गेंदबाजी समाधान बताले को एक सफलता मिली। अजय नाइक आउट हो चुके थे। 8 रन बनाकर मैदान छोड़ा था अजय ने। उसके बाद नए बल्लेबाज इनेट नंबर 8 पर मैदान के अंदर दाखिल होंगे। सोमनाथ पाटिल पोरले टीम के ये खिलाड़ी है। साइल ट्रांसपोर्ट 7080 कोन टीम एक तरफ स्वर्गीय चिराग ओवी 11 खानावले टीम है। दो टीमों के बीच में ये महत्वपूर्ण अंतिम मुकाबला। नितिन म्हात्रे का इस्तेमाल किया जाएगा। ये गेंदबाज कौन टीम से बिलोंग करता है, तो ऐसे में नीलेश भोईर का सामने होना और अंतिम गेंदबाजी रहेगी, अंतिम ओवर रहेगी। इस अंतिम ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश, वो भी नीलेश भोईर सामने है तो जरूर आशाएं रख सकती है यहाँ पे कौन टीम के खिलाड़ी सपोर्टर्स। नितिन तैयार है। नितिन म्हात्रे गेंदबाजी करेंगे। अच्छा खेला इस गेंद को ऑन साइड में, वहां पे खिलाड़ी मौजूद। ये देखिएगा, ये इस तरह से गलतियां अब नहीं कर सकते। ऐसे मौके पर 2 रन बनेंगे। अगर 1 रन पर रोका होता तो शायद नीलेश भोईर नॉन स्ट्राइक एंड में खड़ा होता। तो ये गलतियों को आपको रोकना जरूरी है ऐसे मौके पर जहां पे आपकी टीम एक अच्छा परफॉर्मेंस दे रही हो। इसीलिए गेंदबाजों का हौसला टूटता है, क्योंकि अगर गेंदबाजों को आप सपोर्ट नहीं करोगे तो उसका कॉन्फिडेंस लेवल नीचे आएगा। जिस अंदाज से करण पवार ने गेंदबाजी की थी, मेरे ख्याल से तीसरी गेंदबाजी करते हुए विकेट भी मिलने की संभावना थी, वहां पे भी मिसफील्डिंग हुई थी कल्पेश भोईर द्वारा, और उसी के साथ उनका भी कॉन्फिडेंस लेवल नीचे आया और उसके बाद उन्हें मार पड़ी थी। इसी तरह से हमने देखा नितिन म्हात्रे, जहां पे 2 रन नहीं होने चाहिए थे, नॉन स्ट्राइक एंड में शायद नीलेश भोईर खड़े हो सकते थे, ऐसे में स्ट्राइक मिली है। अब देखना होगा किस अंदाज से गेंदबाजी करते हैं। ये वाइड बॉल आउटसाइड ऑफ सब, एक्स्ट्रा रन, 1 रन अतिरिक्त मिलेगी। टीम का टोटल 1 से मुंह होता हुआ 55 रन बन चुके हैं। 55 रन ऑन बोर्ड, 6 विकेटों की नुकसान पर 55 रन। क्या जबरदस्त रुख बदला है, क्या जबरदस्त रंग बदला है क्रिकेट ने। शुरुआती दौर क्या था और अभी क्या है। टीम कौन यह हेलीकॉप्टर से उड़ा है, सेट ड्राइव खेलने का प्रयास और बेहतरीन फील्डिंग तो जरूर की थी। 1 रन नहीं रोक पाएंगे। दोनों खिलाड़ियों के पास 1 रन मुकम्मल करने का पूरा वक्त था और इसी के साथ टीम का टोटल रन संख्या बन चुकी है इस वक्त 56 रन 56। 4.2 ओवर्स यहाँ पे खत्म हो चुके हैं। अभी भी 4 गेंदें शेष है। सलाह मशवरा एक दूसरे के साथ बातचीत करते हुए स्वर्गीय चिराग ओवी 11 खानावले टीम के खिलाड़ी इस वक्त सामने है। सोमनाथ पाटिल बोरले टीम की ये खिलाड़ी है। वाह, बेहतरीन शॉट खेला, वहां पे खिलाड़ी मौजूद, कोई गलती नहीं इस बार, कोई गलती नहीं। और एक विकेट का पतन जरूर यहां पे देखने को मिलेगा। रिंगटोन वाजतंय,
विकेट यहाँ पे जा चुकी है। अब ये विकेट मेरे ख्याल 7 विकेटें जा चुकी है बल्लेबाजी करते हुए। आधे से ज़्यादा खिलाड़ी डगआउट में बैठ रहे यहाँ पे आउट होकर। अब नीलेश भोईर मैदान के अंदर है तो ज़रूर, लेकिन गेंदें बची है मात्र 3 और इस वक्त उन्हें स्ट्राइक भी नहीं मिल रही है क्योंकि कैच आउट हो रहा है। तो अगर क्रॉसिंग भी होती है नए नियम के अनुसार, नया बल्लेबाज स्ट्राइक में खेलेगा, उसकी वजह से अब नॉन स्ट्राइक एंड में उनका दम घुट रहा है नीलेश भोईर का। चाहते हैं कि 2 गेंदें तो मुझे खेलने को मिले स्ट्राइक में। दूर वाली छोर से फिर एक बार नितिन तैयार है। अगली गेंद और रनआउट का चांस, डायरेक्ट हिट होता तो शायद नजदीकी मामला हो सकता था, लेकिन बाल बाल बचे। किस्मत ने साथ दिया था बल्लेबाज का और आखिरकार स्ट्राइक में आ गए नीलेश भोईर। नितिन म्हात्रे टीम का टोटल अगर देखा जाएगा 57 रन बन चुके हैं 7 विकेटों की नुकसान पर। अंतिम 2 गेंदें शेष है पहले सत्र की, तो शायद 65 तक का आंकड़ा जरूर देखना चाहेगी साहिल ट्रांसपोर्ट 7080 कौन टीम। दूर वाली छोर से फिर एक बार नितिन तैयार। फुल टॉस गेंद थी, गलत शॉट था, लेकिन 1 रन तो देके जाएगा। दूसरी के लिए दौड़ना चाहेंगे। ये डिसीजन अंपायर की तरफ जाएगा। जो कुछ है डिसीजन हमें यहां पे आएगा, कुछ डिस्कस कुछ कमेंट करने की जरूरत नहीं है। जो डिसीजन रहेगा अब तक पहुंचाया जाएगा, लेकिन ये फुल टॉस गेंद थी। मुझे लग रहा था नीलेश भोईर को और एक बोनस गेंद मिली है, लेकिन ऐसे में नहीं, ऐसे क्रॉसिंग नहीं हो सकती। 1 ही रन बनेगी और इस 1 रन के साथ टीम का टोटल 1 से मुंह होता हुआ रन संख्या बन चुकी है 58 रन, 58 रन, लॉस ऑफ 7 विकेट। अंतिम 1 गेंद शेष। छोटे कद का खिलाड़ी इस बार आखिरी गेंद खेलेगा, जिसका नाम है दर्शन पाटिल। ऑन स्ट्राइक दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। दर्शन अच्छा शॉट खेला है, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद। ये विकेट और एक विकेट, यानी कि लगभग मेरे ख्याल से 8 विकेटें खोई है बल्लेबाजी करते हुए यहां पे साहिल ट्रांसपोर्ट 7080 कौन टीम। लेकिन मैं कहूंगा कि अच्छी पोजीशन में, क्योंकि शुरुआत इतनी खराब हुई थी, लेकिन उसके बाद भी उस हालात को मद्देनजर रखते हुए जिस अंदाज से बल्लेबाजी की है मिडल ऑर्डर के बल्लेबाजों ने, खास करके मैं बात करूंगा नीलेश भोईर की बल्लेबाजी की, वाकई तारीफे काबिल। और एक अच्छी साझेदारी बनाते हुए टीम का टोटल लगभग 58 रनों तक लेके जाने का काम किया और जीतने के लिए 59 रनों की जरूरत है बल्लेबाजी करते हुए स्वर्गीय चिराग UV 11 खानावली टीम को। क्या होगा इस मुकाबले में? 59 रन तो है, अच्छी बल्लेबाजी तो हुई है और खास तौर पर 40+ के खिलाड़ी इस वक्त हमें देखने को मिलेंगे, जिनका नाम है अशोक पाटिल, बुरले से है और आज मैदान के अंदर 58 रन बन चुके हैं। 59 रनों की जरूरत जीत के लिए। रन संख्या पर आउट हुए थे, 42 रनों की इनिंग का अंजाम दिया था 14 गेंदों के ऊपर नीलेश भोईर ने। अक्षय गाताड़े 0, उसके बाद साहिल पाटिल 0, उसके बाद कल्पेश लाहा ने 5 रन, राज गायकर 0 रन और सोमनाथ पाटिल 0 रन। हालत देखिएगा स्क्रीन पर आपको साफ दिखाई देगी। एक नीलेश भोईर की इतनी बड़ी पारी नहीं होती तो शायद 58 रनों के पास भी नहीं पहुंच सकती थी कौन टीम। लेकिन क्या बल्लेबाजी हुई है भाई, वाह! मैं तो कहूंगा शानदार बल्लेबाजी नीलेश भोईर। और बात करूंगा अजय नाइक की, ये साझेदारी बड़ी हुई थी और उस साझेदारी की वजह से 58 रनों की टारगेट को सेट किया है। 59 रनों की जरूरत है जीतने के लिए। किरण पवार, क्या शानदार गेंदबाजी हुई थी। करण पवार पहली गेंदबाजी करते हुए मात्र 2 रन देकर 4 विकेटें ली थी। उसके बाद उन्होंने दिए थे रन, मतलब 2 ओवरों में अगर देखा जाए तो 20 रन दिए थे, 5 विकेटें जरूर मिली थी उनको। केतन पाटिल बहुत महंगे साबित हुए, 28 रन खर्च कर चुके थे और जीतने के लिए 30 गेंदें और 59 रनों की जरूरत है। दोनों टीमों को हम हार्दिक बधाई देना चाहेंगे और इस अंतिम मुकाबले में क्या अंजाम होगा, किस तरह से हालात उभरेंगे, किस तरह से हालात सामने आएंगे,
इसकी आंखों देखी कहानी हमारे साथी हमारे हमसफर इनकी जुबानी रोहित की जुबानी। धन्यवाद। हॅलो हॅलो हॅलो. तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारचं सत्र आपण इथे संपलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय शेवटची इनिंग आहे. दुसरी इनिंग आपण पाहतोय. एकूण धावा जमवायच्या धावपळकावरती 30 बॉलमध्ये धावा जमवायचे 59चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 2, त्यानंतर 28 धाव्यांचं षटक, त्यानंतर 18 धावा आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये आल्या फक्त आणि फक्त 10 धावा. एकूण धावा झाल्या धावपळकावरती 58-59चं टार्गेट घेत उतरली आहे स्वर्गीय चिराग प्रतिष्ठान OB11 खानवले टीम. त्यामध्ये हर्षद पाटील आहे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. 2 सामने अयशस्वी कामगिरी, 0 धावसंख्येवरती बाद आहेत. पण या मॅचमध्ये काहीतरी करायचं. या मॅचमध्ये मात्र एक इनिंग विनिंग आपण पाहिली असेल तर ती करणं खूप गरजेचं. हर्षद पाटीलवरती मात्र खऱ्या अर्थानं संघ मालकाची आणि संपूर्ण पाटील राखेंची दारोमदार असेल, अपेक्षा आकांक्षा असतील. कारण पहिल्या 2 मॅचमध्ये 0वरती बाद झाला. या मॅचमध्ये मात्र 59 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं. त्याच्या सोबतीने दुसरा फलंदाज आपण पाहू शकाल. बेलवली गावचा एक यंग टॅलेंट आहेत अक्षय पवार. फलंदाजी मार्गस्थावरती आहेत. गोलंदाजी आता मात्र ही पडझड का झाली आहे तर अनिकेत म्हात्रे काही कारणास्तव ही मॅच खेळू शकला नाही आहे. त्यामुळेच की काय धावपळकावरती ही पडझड आपण पाहिली असेल. 59 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं. अंतिम मॅच आहे याच्या दिवसामधली. चला फिल्डिंग सेट करा. संध्याकाळचं सत्र आहे. अगदी सूर्याचं जे रखरखतं ऊन होतं ते मात्र कमी झालंय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलंदाजी आता अतिशय चांगली होते. सकाळपासून जर आपण पाहिले तर 90, 82, 92 धावा या धावपळकावरती होत आहेत. पण आता धावा सेट करायचे 59. कल्पेश लहाणे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि कल्पेश लहाणेसाठी नक्कीच आमचे समालोचनमधले भिंगारवाडी गावचे महेश गायकर आणि या प्रवीणजी शिशवे सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या ओव्हरसाठी. निलेश भोईरची काय दमदार फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. यस, इट इज अ लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू येईल हर्षद साडी. कल्पेश लहाने लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट. पहिला चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. पहिली धाव ही स्कोरबोर्डवरती आली आहे आजच्या दिवसातील. हर्षद पाटील पहिल्या मॅचमध्ये 5 धावसंख्येची इनिंग त्याच्या माध्यमातून आली होती. पण त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 0वरती बाद. पण यावेळेस मात्र पहिला चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. कारण त्यांचा माइंडसेट असेल 59 धावा फक्त जमवायच्यात आणि या विकेटवरती त्या काहीशा महाग वाटत नाही आहेत. फलंदाजी जर आपण पाहिली असेल मागील 2 मॅचमध्ये खूप चांगली झाली आहे. आकाश पवार ऑन स्ट्राईक. बेलवली गावचा एक जबरदस्त फलंदाज आहे. ऑफस्टिकच्या खूप बाहेर लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू जातो अवांतरच्या स्वरूपाने. 1 धाव येते. ॲड होईल एक्स्ट्राजमध्ये 2 धावा. हा चेंडू मागे टाकला होता. त्या ठिकाणी या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. एक धाव देखील मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. ज्याप्रमाणे 59 धावा डिफेन्स करत असताना जे षटक अपेक्षित आहे गोलंदाजाकडून त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी कल्पेश लहाणे यांच्या माध्यमातून होती.
पहिला चेंडू एक धाव, त्यानंतर अवांतर, त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू. हा ही चेंडू घुटनात एक व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पण काही उपयोग नाही, ते बनतील प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. प्लेमध्ये आपल्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल काय दर्जेदार फटका समोरच्या दिशेने खेळून काढला. ऑफसाईडचा बॉल होता, चेंडू सीमा रेषेपलीकडे गेलाय 6 धाब्यांसाठी. नेक्स्ट बॉल असेल. हा चेंडू अगदी फेवराईट झोन मध्ये, जी ताकद आहे, जी स्ट्रेंथ आहे आणि ज्या फलंदाजीसाठी आकाश पवार बेलवली गावचा ब्रँड ओळखला जातो त्याच पद्धतीची फटकेबाजी होते मैदानामध्ये. डिफाईन लेग सीमा रेषेपलीकडे. रन्स मिळतील 4. हा दणदणीत चौकार. हा चौकार आलाय आणि या चौकाराने धावफळ फ्लाय होत आहे. एकूण धाबा संख्येवरती आपण जर विचार केला स्कोरबोर्डवरती रन्स आलेत 12 धाबा. पहिले 2 चेंडू अगदी समोर फेकले होते, नंतरचे 2 चेंडू मागे घेतलेत आणि एक षटकार एक चौकाराचा मार खावा लागलाय कल्पेश लहाने या गोलंदाजासाठी. नेक्स्ट बॉल असेल या ओव्हर मधला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईन लेगला चिरत चेंडू जातवाय अगदी गोलीच्या वेगाने. डिफाईन लेग सीमा पार 4 धाबा चौकार. तर या फलंदाजाची ओळख आहे, या फलंदाजीसाठी तो जाणला जातो या परिसरामध्ये. अगदी फाईन लेग आणि या डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने त्याचे आक्रमक फटके आपण बऱ्याच वेळेला यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच टुर्नामेंटमध्ये देखील पाहिले असेल. आणि ती फलंदाजी या मॅचमध्ये करत असताना, ती फटकेबाजी या मॅचमध्ये करत असताना आपण पाहायला मिळेल आपलं 100% एफर्ट आपल्या टीमसाठी देतो. स्वर्गीय चिराग स्मृती प्रतिष्ठान OV11 खानवली या टीमसाठी हा चौकार अर्जित होता आणि एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवरती 16 रन्स लागले जात आहेत. लास्ट बॉल असेल या ओव्हर मधला. मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आक्रमकता धारण केली आहे आकाश पवार. यस, इट इज अ व्हेरी गुड जेंटलमॅन क्रिकेट आपण पाहतोय, कारण 1 चौकार 2 चौकार 1 षटकार जाणलाय. धावफलकावरती जी अपेक्षित धावसंख्या आहे या ओव्हरमध्ये ती आली आहे आणि त्यानंतर मात्र सन्मान दिला. 1च धाव आपली विकेट शाबूत ठेवली आहे. कदाचित मोठा फटका मारण्यासाठी आपण गेलो असतो आणि त्यामध्ये जर आपली विकेट पडली असती, हे प्रश्न एक क्वेश्चन मार्क होतं त्याच्या मनामध्ये आणि त्याचा आन्सर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलाय. पॉईंटच्या रिझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्टिअर केलं चेंडूला. फक्त सिंगल अर्जित केली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 17 धावा फलकावरती आहेत. कल्पेश लहाने खूप महागडे षटक. 2 चेंडूमध्ये फक्त 2च होत्या, इथे मात्र 17 धावा. यस, टीम मीटिंग खूप गरजेची आहे, ते चर्चा करताना पाहू आपण स्क्रीनवरती. संदेश पाटील सांगतायत की ही मॅच क्रुशल आहे, इथे आपल्याला जिंकायचं आहे. सुपर 12 मध्ये जायचं आहे तर गोलंदाजी आपल्याला तेवढीच चांगली करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल. या मॅचमध्ये विकेट काढाव्या लागतील. आकाश पवार, हर्षद पाटील याला बाद करावा लागेल. गोलंदाजामध्ये खूप काही होत आहे, खूप कानमंत्र दिले जात आहेत. ऑनस्क्रीन आपण पाहतोय संदेश पाटील यांच्या तालमीतला गोलंदाज जातोय. अगदी छोट्या वयामध्ये मोठं नाव कमवलंय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये मोठ्या स्टेजमध्ये त्याला संधी दिली आहे. दर्शन पाटील अगदी उंची लहान आहे, वय देखील खूप लहान आहे. अंडर 18 मधला हा खेळाडू आहे. 18 वर्षाखालील हा खेळाडू. खूप मोठी संधी, खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. नक्की चांबोलाही संधी होती आणि पण त्या संधीचं सोनं केलं नाही त्यांनी कालच्या दिवसांमध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं की त्यांच्याच तालमीतला, त्यांच्याच संघामध्ये, त्यांच्याच गावातील खेळाडू आहे दर्शन पाटील. बोर्ले गावाकडून बिलॉंग करणारा अंडर 18चा खेळाडू. षटक क्रमांक 2 साठी साहिल ट्रान्सपोर्ट 87 कोण या संघाकडून येतोय. धावा डिफेन्स करायच्यात एकूण 59.
दर्शन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. छोटासा हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. काय वेग आहे, काय गती आहे आकाश पवार याची. विकेट मिळवली आहे. जबरदस्त गोलंदाजी हे व्हायला हवाय. ठसन ही क्रिकेटमध्ये पाहिजे, चुरस पाहिजे, त्याशिवाय तर काय क्रिकेट आहे. आणि ही चुरस दाखवली जाते अक्षय गातेड्याच्या माध्यमातून. आकाशाला परतावा लागता. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय दर्शन पाटील. केला बसली पाहुणी जाळ्या. रिप्ले पाहायला पुन्हा एकदा आवडेल, कारण ही मॅच चुरशीची आहे. आकाश पवार आणि अक्षय गाताडे हे जागृती स्पोर्ट्स कडून खेळणारे दोन्हीही एक जबरदस्त फलंदाज आहेत. पण ही खुन्नस मॅच मध्ये पाहिजे, ही चीड पाहिजे आपल्या संघासाठी. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल झेल घेतल्यानंतरची प्रतिक्रिया. आकाशकडे बघून काय मजा आहे मॅच मध्ये हे हवं आहे. जरी स्माईल चेहऱ्यावर असली तरी आकाश नाखुश आहे, कारण त्यांनी जाणलंय की ही मॅच आपल्यासाठी क्रुशल होती. धावा आल्या त्या 17 धावपळकावरती, पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याची विकेट गमावली आहे. दर्शन पाटील याने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 17 या धावसंख्येवरती फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज केतन पाटील गोलंदाजी करत असताना 28 धावा खर्च केला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे मात्र काय घडलंय हो, त्याचं नव्हतं घडून दिलाय. गोलंदाज दर्शन पाटील तुरुप का एक्का या मॅच मध्ये साबित होतोय. जबरदस्त कामगिरी. शुभ थँक्यू डीजे. दर्शन पाटील साठी नक्कीच एक सांगेन, ये दिल ना उम्मीद नहीं नाकामी तो है, ये दिल ना उम्मीद नहीं नाकामी तो है, ये लंबी है शाम शाम ही तो है गुजर जाएगी. बस अब लगे रहिए, ये दिन है, ये दिन भी गुजर जाएगी. एक जीत का नया सवेरा आएगा और वो उम्मीद लेकर आए हैं दर्शन पाटील. एक जिंकण्याची आशा आकांक्षा निर्माण केली आहे दर्शन पाटील या गोलंदाजाने. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट टिपल्यात. काय दर्जेदार गोलंदाजी होती या. आपण पाहतोय दर्शन पाटील छोटासा गोलंदाज, एक्सपिरियन्स नसला तरी देखील काय झालं, मी देखील कमी नाहीये, माझ्यामध्ये देखील ही क्षमता आहे, माझ्यामध्ये देखील या मॅचमध्ये आमच्या टीमला वापस आणू शकतो हे दाखवून दिल्या या मॅचमध्ये. स्वर्गीय चिराग स्मृती प्रतिष्ठान OV11 खानावळे यांच्या विरोधात खेळत असताना साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण यांच्याकडून गोलंदाजी करत असताना ऑन हॅट्रिक असेल. ऑन हॅट्रिक, यस इट इज अ हॅट्रिक डन completed by Darshan Patil. What a bowling performance. That is a very good bowling. इथे काय झालंय, करणनी फोर्ट्रिक घेतली होती आणि त्यानंतर आता दर्शन त्याच उंचीचा गोलंदाज आहे, त्याच क्षमतेचा गोलंदाज, आणि इथे घेतली आहे दर्शनने हॅट्रिक. पहिलं षटक तुमचं होतं असं सांगतोय तो, की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल 17 धावा, पण ही ओव्हर आमची आहे, इथे संधी आम्हाला आहे. करणला परतावा लागलाय, अगदी अष्ट्यांच्या समोर आहे आणि यस लेग बिफोर द विकेटची अपील तुमच्या द्वारकानाथ चोरगे सर यांनी अपील स्वीकारली आहे आणि त्या ठिकाणी मात्र 3 फलंदाज बाद होतात 17 या धावसंख्येवरती. हेच असतं आयुष्य असो या क्रिकेट. आपण नेहमी पाहतो एक दिवस सुखाचा तर 100 दिवस दुःखाचे, आणि ते दाखवल्या इथे. एक क्षण तुमच्यासाठी सुखाचा होता, पहिलं षटक तुमच्यासाठी चांगलं होतं, पण दुसरं षटक सर्व काही दुःख, जेवढं काही सुख कमवलंय त्याच्या दुपटीनं दुःख कमवावं लागलं या ओव्हरमध्ये. 3 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यात त्या ठिकाणी, आणि आता इथे सिंगलवरती मात्र जर पाहायला गेलं तर स्टेबल राहायला लागतंय.
आणि पहिल्या 2 मॅचमध्ये हा गोलंदाजाला गोलंदाजी दिली नव्हती. संदेश पाटील याचं कौतुक करावं लागेल. कर्णधार पद अक्षय आणि या संदेश यानं मात्र विश्वास दाखवला आणि तुरुपचा एक्का साबित ठरलाय. आत्तापर्यंत तरी 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव. चेसिंगची ही मॅच आहे, खूप प्रेशर असतं गोलंदाजांवरती त्या ठिकाणी. आणि या त्या मॅचमध्ये ऑन प्रेशर गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं असेल 4 बॉलमध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट, 1 धाव दिली आहे. हर्षद पाटील सेनापती आहे, कर्णधार आहे. आता कर्णधाराची इनिंग त्याला आठवावी लागेल. MSD महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप 2011 मध्ये अगदी काय इनिंग होती. 97 धावा वैयक्तिक त्यांनी काढल्या आणि या भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. इथे काय घडलंय, हे 4थं विकेट गमावलाय दर्शन पाटील. छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर हे दाखवलंय दर्शन पाटीलनं. सर्व काही शिकत असतं. रंग बदलणाऱ्या सरड्यासारखं खेळ का म्हटलं जातं या क्रिकेटला. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी म्हणतो की भाकीत करणं अगदी खोटं ठरतं. प्रेडिक्शन फेल त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. आणि हे दाखवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. असं वाटलं होतं की या चिराग स्मृती प्रतिष्ठान OB11 खानावले सहज या 59 धावा जमवेल. पण दर्शनने दाखवलंय की आम्ही देखील आहोत, आम्ही देखील ही मॅच काढू शकतो, आम्ही देखील या मॅच मध्ये पुन्हा वापस येऊ शकतो. आणि ते दाखवलंय दर्शननं. हे काय केलंय या गोलंदाजानं, काय केलंय. फलंदाजाचा जर टान्स पाहायला खूप चांगला होता. कुठेतरी आपल्या फलंदाजीच्या टान्समध्ये भोवऱ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न होता दर्शनला. व्हाईट बॉल येतो, 1 धाव अतिरिक्त ऍड होईल आणि एकूण धावा संख्या 19. दर्शन पाटील काबिले तारीफ गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. यस, सांगतायत ते की इथे नाहीये, इथे तुम्हाला काहीच नसेल कारण पंचांनी तिथे डिक्लेरेशन केलेलं आहे. पंचांची वाद घालू नका. जरी यस चेक केलं जाईल, इथे टेक्निशियन्स आहेत. इथे डिसिजन आहे की ओव्हर कंप्लीटेड दिली आहे आणि त्यानंतर फलंदाज पुढे गेलेत. ओव्हर कंप्लीटेड दिले आणि त्यानंतरच फलंदाज पुढे सरसावलेत. इथे खूप काही घडलंय क्रिकेटमध्ये. पहिलं षटक 17 धावा बिनबाद, त्यानंतर 4 विकेट, 21 वरती स्कोरबोर्ड आहे. आता इथे काय करावं लागेल, काय चुकी झाली, काय गणित बिघडली, समीकरण कसं ढासळलं गेलं ते खूप पाहणं गरजेचं आहे. पत्त्यांची बिल्डिंग कोसळताना आपण एक हव्याच्या झोक्यामध्ये पाहिली, तशीच जणू काही ही फलंदाजी कोसळताना आपण पाहिली. कारण इथे जर विचार केला तर बिनबाद 17 अगदी जबरदस्त सुरुवात होती, पण त्यानंतर 4 बाद 21 वरती स्कोरबोर्ड आहे. धावा संख्या अजून आवश्यकता असेल, यस पोहोचेल तुमच्यापर्यंत. 18 बॉलमध्ये 38.
18 बॉलमध्ये 38ची आवश्यकता. आता विचार विनिमय होईल. या ओव्हरमध्ये सगळं काही दाखवलं आहे. विजयाचे खूप दरवाजे ओपन केले गेले आहेत की ही मॅच साईल ट्रान्सपोर्ट 87 कोण जिंकू शकतो. 18 बॉलमध्ये 38ची आवश्यकता. 59 करायच्या डिफेंड. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्याच्या किरणांचा वेध मात्र आता कमी झाला आहे. जो ऊन आपण अनुभवला असेल दुपारच्या सत्रामध्ये तो आता कमी झालाय. ती झळक कमी लागती आहे. पण इथे फलंदाजी मात्र सुस्तावली आहे. फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, आता मात्र 21 वरती 4 आहेत. गोलंदाजी मार्गस्थवरती सोमनाथ पाटील, बोरलेगावचा आणखीन एक ब्रँड. साईल ट्रान्सपोर्ट 87 कोण या संघाकडून येतोय. राऊंड द विकेट. थोडीशी तकलीफ होती रनअप मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे ऑन स्ट्राईक. प्रमोद लखांबले फलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालेत. फुल टॉस होता. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहे. खूप चांगलं फील्ड होत आहे. वेल स्टॉप असेल अजय याच्या माध्यमातून. दोन धाबा. सोमनाथ पाटील गोलंदाजी मार्गस्थावरती 38चं समीकरण. 17 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे. 17 बॉलमध्ये 36. प्रमोद लखांबले 2 बॉलमध्ये 3. हा चेंडू आपण पाहतोय की ऑब्स्टिक वरती खूप चांगला टप्पा पडला जातोय आणि या निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. सोळा बॉलमध्ये 36ची आवश्यकता. क्रुशियल मॅच आहे आणि या मॅच मध्ये काय घडलंय एका ओव्हर मध्ये. अपील आहे. उत्साह खूप कमी त्या ठिकाणी. 2 ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग, नॉट आउट. अल्ट्राएज नाही आपल्याकडे, त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये तेही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ती टेक्निशियन पाहायला मिळतील. सर्व काही आहे, फक्त अल्ट्रा एज नाही आहे. आणि नक्कीच आमचे सन्मान्य मान्यवर चंद्रकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील आपण या शेवटच्या सामन्यामध्ये स्वागत करूया. निर्धाव चेंडूची सांगता 15 बॉलमध्ये 36 पाहिजेत. हा बॉल आपण पाहतोय. हाही चेंडू निर्धाव. आणि वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बीमर आणि नो चेंडू चेक करण्यासाठी आहे आणि रनआउट चेक करण्यासाठी आहे. खूप चांगली बॉलिंग. 4 बॉलमध्ये फक्त 2 धाबा दिल्या. 14 बॉलमध्ये 36ची आवश्यकता. खूप काही घडलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 17, त्यानंतर 4 विकेट्स आणि इथे मात्र 3 सलगचे चेंडू निर्धाव. या बॉलमध्ये धावचीतच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता आणि इथे झाली आहे. तो का पत्करावा लागलोय. समाधान बताळे मात्र बॅक टू द डगआउट जातील रनआउटच्या स्वरूपामध्ये.
सारखे सारखे थर्ड अंपायर मागू नका. मग त्यांना काय ठेवले उपटायला म्हणजे गवतात आता काय. दशरथ पाटील यांचा आपण आवाज ऐकला. नक्कीच आत्ताच्या जनरेशनमध्ये ही गरज आहे. पहिले आपण पाहिलं असेल की पंच जो डिसिजन द्यायचं ते अंतिम होतं. आता जसं जसं टेक्निशियन्स वाढलेत, टेक्निकल जे कॅमेरामॅन म्हणा किंवा रिप्लेची ॲक्शन म्हणा ती वाढली गेली, तसे तसे फलंदाजांचे डिमांड, गोलंदाजांचे डिमांड्स देखील वाढल्या गेल्यात. पण हरकत नाही आहे, खूप चांगलं टेनिस क्रिकेट आपण अनुभवतो आहे, कारण इंटरनॅशनल दर्जाचं सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे समीकरण 13 बॉलमध्ये 36ची आवश्यकता. कल्पेश भोईर खेम्यामध्ये शाबूत ठेवला होता या फलंदाजाला. 13 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे. आणि का मला शाबूत ठेवलाय, का मी आत्ता आलोय, का मी या तिसऱ्या ओव्हरमध्ये आलोय, याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. पहिल्या बॉलमध्ये जबरदस्त आउट ऑफ द पार्क 6 रन 6 धावा. चला पाणी घेऊन जायचं. नक्कीच तोपर्यंत आपण ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 2 धावा. त्यानंतर जर आलेख पाहिलं तर उंचावत गेले होते. फर्स्ट इनिंगमध्ये 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर ग्रीनमध्ये जर आपण पाहिलं तर लेट चिराग स्मृती अँड OV11 खानावले यांचं जर आलेख ग्रीनमध्ये जर आपण पाहिला तर थोडा उंचावलेला. त्यानंतर जर आपण साईल ट्रान्सपोर्टचा जर आलेख पाहिला तर तो देखील खूप उंच होता, 28 धावसंख्येचा होता. त्यानंतर जर पाहिला तर 18 धावा आल्या होत्या. पण ही ओव्हर खूप काही सांगून गेली आहे. जिथे विकेट्स मिळाल्या 4, चौथ्या क्रमांकाचा जर आपण ग्राफ पाहिला तर मॅचला युटर्न देणारी ती ओव्हर होती दर्शन पाटीलची. आलेख देखील आपण पाहू शकाल. सर्व इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर विवेक दाखवतात ऑनस्क्रीन. 12 बॉलमध्ये 30ची मॅच आहे. समीकरण तुल्यबल आहे, बॅलन्स मॅच आहे. जरी दर्शन पाटीलने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्यात तरी देखील इथे 12 बॉलमध्ये 30. आणि कल्पेश भोईर सारखा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आहे, सिक्सर किंग, जो वारदोली गावाकडून बिलॉंग करतोय, तो सिक्सर किंग अजून देखील मैदानामध्ये आहे. तिकडे मशाला जाऊ नाही का आपला 12 बॉलमध्ये 30. गोलंदाजी मार्गस्थवरती येतील दर्शन पाटील. येतील. एक ओव्हरमध्ये 4 धावा देत 4 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. स्ट्रायकर एंडवरती प्रमोद आहेत. यावेळेस जर आपण पाहिला तर लेग बिफोर विकेटची स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर एकच धाव येते. 11 बॉलमध्ये 29. सिक्सर किंग अजून देखील मैदानामध्ये आहे. आणि त्याच मुले की काय सचिन लहाने पुरस्कर्ते आहेत या संघाचे. नक्कीच चेतन पाटील देखील अशा असेल या फलंदाजावरती.
सचिन लबडे आणि या चेतन पाटील त्यांना देखील आशा असेल, कारण इथे सिक्सर किंग वार्तोली गावचा मागील मॅचमध्ये 46 धावासंख्येची इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारली होती. या मॅचमध्ये देखील तशीच अपेक्षा असेल, पण समोर विसरून चालणार नाहीये. 4 विकेट एका षटकामध्ये घेतल्यात या छोट्याशा गोलंदाजानं आणि धावा दिल्यात मात्र 4. युटर्न देण्यावाली ही मॅच आहे आणि ही ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तर खूप चांगली कामगिरी वैयक्तिक केली आहे, तर वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत तरी एक बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. दर्शन पाटील ओव्हर द विकेट. या ठिकाणी आहे कल्पेश, चेंडू खूप चांगला आहे, त्या ठिकाणी नशिबाची साथ, काहीही करू शकत नाहीये. फलंदाजाला मिळाली आहे नशिबाची साथ, चेंडू आउट सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅडलक आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचे. या ठिकाणी हा चौकार येतो आहे. समीकरण जसे चौकार षटकार येईल तसं तसं जवळ येत चाललाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ही नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. डीप थर्ड मॅन सीमा रेषे पार, हा आलेला दर्जेदार चौकार. जरूरत है जरूर. थँक्यू डीजे. समीकरण आहे 9 बॉलमध्ये 21. इथे कल्पेश भोईरसाठी नक्कीच सांगेन की ख्वाहिशों का ये कैदी है, हकीकत उसे सजा देती है. ख्वाहिश का ये कैदी है, हकीकत उसे सजा देती है. आसान चीजों का शौक नहीं लगते. कल्पेश भोईर ऐसे बल्लेबाज है कि क्रिकेट के इस मैदान के अंदर जो आने वाली मुश्किल है उस मुश्किल का ये मजा लेते हैं. और याच कठीण काळामध्ये एक चांगली फलंदाजी केली आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न डेंजर एंड वरती आहेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेने धावपळकामध्ये वाढ झाली आहे. धावपळक पोहोचलाय 40 या धावासंख्येवरती. शेवटचे 8 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 19 धावासंख्येची. 8 बॉलमध्ये 19. कल्पेश भोईर एखादी झुंज 4 बॉलमध्ये 14ची इनिंग त्याच्या माध्यमातून आली आहे. काय दर्जेदार अफलातून बॅटिंग येते. दर्शन पाटील, काय फटका, व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. 1 बाउन्सी मारे पार, चौकार. थँक्यू डीजे. इथे डीजेला देखील थांबावं लागतंय कारण मॅच क्रुशल आहे. इथे फटकेबाजी दर्जेदार होतीये. कल्पेश भोईर ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. काय दर्जेदार फटका समोरच्या दिशेने साईड स्क्रीनच्या बाजूने आलेला चौकार. धावा झाल्या धावपळकावरती 44. 7 बॉलमध्ये 15. इथे निर्धाव चेंडू टाकावा लागेल. इथे कमबॅक करावा लागेल. एका ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या 4. या ओव्हरमध्ये धावा दिल्यात एकूण 16. 7 बॉल 15ची मॅच आली आहे. कल्पेश भोईर एकटा लढतोय या मॅच मध्ये, एकटा संघर्ष करतोय, एकटा झुंजतोय. विरोधात असलेल्या साईड ट्रान्सपोर्ट 87 कोण. दर्शन पाटील जसा एकटा लढला होता दुसऱ्या षटकामध्ये, 4 विकेट घेत 4 धावा दिल्या होत्या, पण त्यानंतर मात्र आता वेळ आहे ती कल्पेश भोईरची. आता वेळ आहे स्वर्गीय चिराग स्मृती प्रतिष्ठान OB11 खानावले टीमची. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावेल कारण कल्पेशला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकर रेंजवरती मला खेळायचा आणि या 14 धावा उर्वरित राहिल्यात ते मला जमवायच्यात. आता समीकरण 6 बॉलमध्ये 14. दोन्ही मॅचमध्ये दोन्ही संघांमध्ये प्रेशर आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे अगदी उभं राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. काय होणार आहे, काय घडणार आहे, कोणता संघ सुपर 12 मध्ये धनुश्री एंटरप्राइजेस कसलकण सोबत जाणार आहे ते पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 12 मध्ये पोहोचतील. एक संघ आधीच निश्चित झालाय धनुश्री एंटरप्राइजेस कसलकण, पण त्याच्यासोबत कोणता संघ जाणार आहे
हे पाहणं तितकंच गरजेचं. 6 बॉलमध्ये 14ची आवश्यकता आहे. इथे मॅच खूप क्रुशल मुवमेंटवरती आली आहे. कल्पेश भोईर एखादी फलंदाजी, प्रमोद लखांबले मात्र साथ देतोय त्याला, आणि साथ खूप महत्वाची आहे. विकेटवरती पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. यस, साहिल पाटील याची वरती दाखवलाय विश्वास, पाठ थोपटली आहे सर्व पाठीराख सर्व 11 खेळाडूंनी की यस इट इज डू इट, तू हे करू शकतो, तू ही मॅच काढू शकतो आपल्या टीमसाठी, या धावा तू डिफेंड करू शकतो, हा विश्वास दाखवलाय. आता पाहायचा विश्वासाला पर्यंत सार्थ ठरती आहे गोलंदाजी. बेलवली गावचा हा यंग टॅलेंट आहे. डावखुरे आताचा गोलंदाज. 6 बॉलमध्ये वाचवायचे आहेत. ही ते 14 धावा. जर जिंकला ना जिंकला, त्यांना होईल आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, काळोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. नक्कीच दशरथ पाटील म्हणजे एक वेगळीच हवा, एक वेगळाच आवाज, आणि त्यांचा सुमधुर आवाज तिचे सँडीच्या माध्यमातून आपण ऐकलाय. पण इथे धावा डिफेंड करायच्यात 14, तर धावा जमवायच्यात 14. कल्पेश भोईर आहेत स्ट्रायकर रेंडवरती. साहिल पाटील गोलंदाजी मार्गस्थावरती. पवेलियन एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कल्पेश भोईर या फलंदाजासाठी यस प्रेशर नक्कीच असेल दोन्ही बाजूने, कारण ही शेवटची मॅच आहे. इथे मात्र जर पराभव स्वीकारावा लागला तर इथून या लीगमधला प्रवास संपुष्टात येईल. 6 बॉलमध्ये 14 रन्स. प्रत्येक चेंडूवरती मात्र इथे क्षेत्ररक्षण बदललं जाईल. पहिला बॉल हवेमध्ये, यस, आणि ही मॅच त्या ठिकाणी काढली आहे. साहिल पाटीलने या झेल निलेश भोईरने टिपला, पण त्या ठिकाणी विकेट मिळवली आहे साहिल पाटीलने. कल्पेश भोईर याला मात्र परतावं लागतंय. किसी ने कितना खूब कहा है, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. आणि नक्कीच खूप मोठा संघर्ष करावा लागला गोलंदाजांना या 59 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यासाठी खूप मोठा संघर्ष, आणि या संघर्षाला मात्र खरे उतरलेत साहिल ट्रान्सपोर्ट 87 कोणचे खेळाडू. खूप चांगली बॉलिंग होती आहे. आता नवीन फलंदाज असेल सुनील सवार, हा फलंदाजी मार्गास्थावरती दाखवलं होतं. धावफलकावरती धावा जमवायच्यात 5 बॉलमध्ये 14. 5 बॉलमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. या मैदानावरती हे कठीण आव्हान नसेल, कारण या मैदानावरती गोलंदाजांवरती 30-30 धावा जमवताना आपण फलंदाजांना पाहिलंय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये प्रेशर आपण पाहतोय. 5 बॉलमध्ये 14ची आवश्यकता. फलंदाजाचा टान्स आपण पाहिला तर खूप अनोखा पाहायला मिळतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल. आता समीकरण 4 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा रूल्स आपल्याला सांगतोय. प्रमोद लखांबले आतापर्यंत चेंडू खेळलेत 7, धावा जमवल्यात 3. ही बॅकफुटवर जाण्याची लक्षणं आपण पाहिली असेल प्रमोदची, पण प्रमोदला हे सर्व विसरून 4 बॉलमध्ये 13 कशा जमवता येतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. आपण मागे काय खेळलात, काय केलंय, किती चेंडू मिस आहेत ते डज नॉट इम्पॉर्टंट, ते इम्पॉर्टंट नसतील, पण इथे या 4 बॉलमध्ये काय करायचं आहे. उद्याची लाईफ आपल्याला कशी जगायची आहे. काल जे घडलं ते घडलं, पण उद्या आपल्याला काय करायचं आहे, हे सत्यात उतरवायचं आहे, हे विचार करून ही फलंदाजी करावी लागेल. 4 बॉलमध्ये 13ची आवश्यकता असेल. 46 वरती 6 आहेत. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन फलंदाजांचा आहे. फलंदाजांना वारंवार इकडून तिकडे पलावं लागतं, पण पळणं देखील गरजेचं आहे. मॅच तेवढी क्रुशल आहे. 59चं टार्गेट होता. प्रमोद लखांबले, हा बॉल यस
इट इज अ वाईड कॉल असेल. हा बॉल अवांतर. दीपक पाटील सर आमच्याकडे वळतायत. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके. 12 धावेंची आवश्यकता. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. लेफ्ट हँड बॉलर आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. नेहमी आपण कठीण परिस्थिती गोलंदाजासाठी असते, पण त्या ठिकाणी जर विचार केला प्रेशराइज मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग. हा चेंडू इथे मिसफील्ड झाली आहे. सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी धोका झाला असता, पण तसं काही घडलं नाहीये. धावा आल्या धावफलकावरती 2. 3 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू, एक चांगला चेंडू अशी गूंज आहे मैदानाच्या चौफेर साहिल पाटील या गोलंदाजासाठी. 8 बॉलमध्ये 5 वरती खेळतोय. ही मॅच हिथून जिंकायची असेल तर 2 मोठे फटके. ही मॅच जर साहिल ट्रान्सपोर्ट 87 कोणला जिंकायची असेल तर 2 निर्धाव चेंडू. सगळे प्रेक्षक आता उभे राहिलेत कारण मॅचच तेवढी क्रुशियल आहे. 3 बॉलमध्ये 10ची आवश्यकता. हा चेंडू सरळच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्नही होत नाही. आता समीकरण आहे 2 बॉलमध्ये 9 धावा. या चेंडूवरती मोठा फटका आला तर ही मॅच मध्ये मजा येईल. हा चेंडू जर निर्धाव झाला तर नक्कीच या 59 धावा करत असताना स्वर्गीय चिराग स्मृती प्रतिष्ठान उभी 11 खानावले कुठेतरी पिछाडीवरती जाईल. हा बॉल या मॅचचं सर्व काही सांगून जाऊ शकतं की या कोण हरणार आहे, कोण जिंकणार आहे, कोण सुपर 12 मध्ये. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती ही मॅच डिफेंड करते. हा चांगला चेंडू. यस 70-80 साईल ट्रान्सपोर्ट्स कोण पुढे जाईल. पण हा खराब चेंडू तर नेक्स्ट बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच संधी असेल. सर्वजण उभे राहिलेत. टाळ्यांनी स्वागत करा या चेंडूचं, कारण मॅच आहे 2 बॉलमध्ये 9. 59 धावा एवढं मोठं आव्हान नव्हतं या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी, पण ते करून दाखवलंय. दर्शन पाटील याच्या गोलंदाजीवरती 4 विकेट ज्यांनी घेतल्या त्यानंतर मात्र ही पडझड निर्माण आली आहे. सुनील सवार आहेत स्ट्राईक रेंजवरती. हा बॉल डिफाईन लेगच्या सीमा रेषेजवळ जातोय. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा त्या ठिकाणी प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात धोका. फलंदाज बाद. एकच धाव येते. 1 बॉलमध्ये आता आवश्यकता आहे 8 धावेंची. औपचारिकता असेल पण तरीही प्रेशर असेल की चांगला चेंडू. बाबा रे, एक चांगला चेंडू. या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं, आपल्याला सुपर 12 मध्ये जायचं. हा खऱ्या अर्थानं मॅचचा हिरो आहे. ऍक्शन रिप्ले ज्यांनी हा चेंडू अडवलाय दर्शन पाटील. छोटा तीर घाव करे गंभीर. एवढा मोठा घाव केलाय समोरच्या प्रतिस्पर्धी टीम चिराग स्मृती प्रतिष्ठान ओवी 11 खानवले की 365 दिवस त्यांना तो घाव भरण्याची वाट बघावी लागेल. कारण सुपर 12 मध्ये ते नक्कीच क्वालिफाय झाले असते आणि कदाचित नेक्स्ट डे ट्रॉफीचे हकदार झाले असते. पण आता मात्र ट्रॉफीचे हकदार होण्यासाठी जर इथून गोलंदाजांनी कोणतीही चुकी केली नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. नेक्स्ट इयर वाट पाहावी लागेल. खूप चांगली एफर्ट होते. प्रयत्न सर्वांचे शर्तीचे होते. पण छोटासा दर्शन पाटील गोलंदाजी करण्यासाठी आला काय आणि सर्व स्वप्न, सर्व आकांक्षा, सर्व उमेदावरती मात्र जसं काही एकदम जोरकस असा पूर यावा नदीला तसा पूर आला. पाणी घेऊन आला आणि त्या सर्व स्वप्नांवरती पाणी फेरलं. स्वर्गीय चिराग स्मृती प्रतिष्ठान ओवी 11 खानावले. हरकत नाही, खूप चांगली एफर्ट तुम्ही दिलेत, पण इथे 1 बॉलमध्ये पाहिजेत 8 धावा. मॅच अजून संपलेली नाही आहे मित्रांनो. 1 बॉलमध्ये 10 धावा देखील आपण क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहिल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू करणनी केलाय. पूल सक्सेसफुल आणि ही मॅच जिंकली आहे ती 1 धावेने. 1 धावेने मॅच जिंकली आहे. साहिल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण या टीमने. काही दर्जेदार बॉलिंग परफॉर्मन्स झाला आणि त्यामुळेच की काय
सुपर 12 मध्ये धनश्री एंटरप्राइजेस कसलकंड आणि त्यानंतर आजच्या दिवसातील टीम ठरली आहे साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आय कॉल मिस्टर निलेश भोईरसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. या मॅचचा हिरो ठरतोय आणि या मॅचचा मी म्हणेन विजयाचा शिल्पकार आहे हा बॅट्समन